मित्रांनो, आज मी तुम्हाला माझ्यासोबत घडलेला श्री स्वामी समर्थ कृपेचा खरा अनुभव सांगणार आहे. त्या दिवशी जर स्वामींनी कोणाच्या तरी रूपात मदत पाठवली नसती तर मी असंच निराश होऊन बसलो असतो आणि मला मार्ग सापडला नसता. नमस्कार मित्रांनो, सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. तर त्या दिवशीचा खरा अनुभव मी तुम्हाला आज इथे सांगणार आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मित्रांनो, एके दिवशी मी माझी बाईक घेऊन एका गावी निघालो होतो आणि गावी जाता जाता थोडं अंतर मी पार केलं होतं आणि माझ्या घरापासून मी खूप दूर म्हणजे माझ्या घरापासून मी 25 किलोमीटर लांब आलो होतो. आणि असं गाडी चालवत असताना जाता जाता रस्त्यानेच गाडी अचानक स्लो होऊ लागली. मी किती पण रेस केली तर ती गाडी पुढे जात नव्हती. अशी झटके मारत जराशी पुढे जाणार आणि लगेच थांबणार, जराशी पुढे जाणार आणि थांबणार. असं करत करत 100 मीटर अंतर मी पार केलं. मग 100 मीटर नंतर गाडी अचानक पूर्णपणे बंदच झाली, बरोबर रस्त्याच्या मध्येच बंद झाली. मग मी कसं तरी ढकलत त्या गाडीला रस्त्याच्या कडेला घेतलं. गाडी पण ती स्पोर्ट बाईक असल्यामुळे त्याचं खूप वजन होतं, त्यामुळे ढकलायला पण खूप जोर लावावा लागत होता, कारण तो रस्ता उताराचा नव्हता, चढतीचा होता. त्यामुळे गाडी ढकलताना खूपच त्रास होत होता. तरी पण कसं बसं गाडी ढकलत एका साईडला गाडी ढकलत रस्त्याच्या साईडला नेली आणि तिथे जाऊन थांबलो. आणि त्या गाडीला किक पण आहे आणि स्टार्टर पण आहे. त्या गाडीचा स्टार्टर मारण्याचा खूप वेळा प्रयत्न केला, पण गाडी काय चालूच होणार. मला वाटलं त्याची बॅटरी लो झाली असेल, त्यामुळं स्टार्टर जरी मारला तरी पण बिपाचा आवाज येत होता. आणि त्याचा आपल्या बाईकच्या स्क्रीनवर डिस्प्ले येतो, तो आपला बाईकचा डिस्प्ले येतो, तो पण स्टार्टर मारला की तो नाहीसा होत होता आणि असं बंदचा ये जा करत होता. त्यामुळे मला वाटलं या बाईकचे बॅटरी खराब झाली असेल. त्यामुळे मी किकवर सुरू करण्याचा प्रयत्न खूप प्रयत्न केला किकवर सुरू करण्याचा, पण चालूच होत नव्हती. खूप प्रयत्न केले आणि शेवटी एकदा चालू झाली, ती किकवरती चालू झाली. मी खूप रेस केली आणि जरासं 2 पाऊल पुढे ती गाडी गेली असेल आणि परत बंद पडली. मग निराशच झालो की आता इथं आजूबाजूला तर कुठंच गॅरेज नव्हतं, आता मदत तर कुठनं मिळणार. आणि माझ्या अकाउंटमध्ये पण काही जास्त पैसे नव्हते, त्यामुळे मी खूप निराशच झालतो की अनोळखी रस्ता आहे, आपल्या ओळखीचे तर जवळपास कोणीच नाही, गॅरेज पण जवळ नाही, आणि एवढी मोठी गाडी ढकलत तर कशी न्यायची. आणि ही एवढी मोठी गाडी ढकलत तर कशी न्यायची. त्या गाडीचं लय वजन असल्यामुळे इथं दुखत होतं पूर्ण असं ढकलताना, आणि रस्ता पण असा चढतीचाच होता. त्यामुळं खूप निराशच झालतो आणि मी गाडी चालू करण्याचा प्रयत्न करत तिथं उभारलेलोच. मी काय झालं, विरुद्ध दिशेने 2 बाईक्सवर आले. ती 2 जण होते आणि ती चालली होती. मग मी बाईक सुरू करताना तिने बघितलं होतं आणि जरासं पुढे गेले ते आणि परत मागे आले रिटर्न. आणि तिने विचारलं काय झालं. मी म्हटलं गाडी मगापासून मी म्हटलं गाडी सुरूच होण्यात आली, पुढेच जायला झाली. ती झटके खाते आणि बंद पडाल्या म्हणे. मग तो म्हणला मी बघतो, मी मेकॅनिकच आहे म्हणला. मग त्याने जरा बघितलं आणि मग म्हटलं तुम्ही कुठं राहताय, म्हणजे मी म्हटलं तुमचं गॅरेज कुठं आहे इथं जवळपास. ते म्हटलं माझं गॅरेज इथं नाही म्हणला, मी लांब दुसऱ्या गावात आहे म्हणला. मी इथं चाललेलो म्हणला आणि तुमची गाडी तुम्ही गाडी चालू करताना दिसला म्हणून मी थांबलो असं म्हणला. आणि तो खूप लांबचा होता. मग त्यानं गाडी सुरू केली, म्हणजे बघितलं त्यानं काय झाले. मग त्यानं त्याचा प्लग वगैरे बघितला, तो खराब झालाय म्हणला. मग माझ्याकडे काय दुसरा प्लग बिक नव्हता आणि त्याचं पण गॅरेज तिथं नव्हतं म्हणल्यावर तो म्हणला मग आता प्लग कुठणार आहे. मग त्याच्यासोबत जो एक व्यक्ती होता त्याचं गॅरेज तिथनं 100 मीटर अंतरावर व 200 मीटर अंतरावर 200 मीटर अंतरावर असेल. त्या एक पेट्रोल पंप होता, तिथे त्याचं गॅरेज होतं. म्हटलं तुझ्या गॅरेजमध्ये एखादा प्लग शिल्लक असला तर तो आणजा आणि त्याला लागत्याला तो पाना पण आणजा. मग तो त्याचा दुसरा मित्र होता, तो तिथं गॅरेजमध्ये गेला. गॅरेजमधून त्याने प्लग पण आणला, पाना पण आणला आणि त्याने प्लग वगैरे लावून ती गाडी सुरू झाली. गाडी सुरू झाल्यानंतर मला जरासं बरं वाटलं, कारण एवढ्या अनोळखी ठिकाणी मदत मिळणं म्हणजे स्वामींची कृपा. आणि त्यानंतर मग त्यांना मी म्हटलं ह्याचे पैसे किती झाले.
तर ते म्हटलं नको नको, पैशाची काय गरज नाही, राहू दे म्हटलं परत एकदा गाडी चालू करून बघा चालू होते का. आणि मग गाडी वगैरे चालू करून बघितली, चालू होत होती व्यवस्थित. मग तो म्हणला मग तो गेला तिकडे. मग ती गाडी चालू करून ती त्यांच्या रस्त्यानं पुढे गेली. पुढे गेल्यानंतर ती गेली तिथनं आणि परत गाडी बंद पडली. जराशी पुढे गेली असेल ती लोक गेल्यानंतर गाडी जराशी पुढे गेली आणि परत गाडी बंद पडली आणि परत किती उशीर चालूच होणार. मग आणि तिला ढकलत न्यायला लागलं. मग ढकलत तिथं पेट्रोल पंपाशी गेल्यानंतर त्या पेट्रोल पंपापाशी विचारलं की अहो इथे कुठं गॅरेज आहे का जवळ. ते म्हटलं इथं गॅरेज तर जवळ कुठंच नाही आणि तुम्हाला अजून पुढं 3-4 किलोमीटर जायला पाहिजे म्हटलं. त्यानंतर मग म्हटलं अरे त्या माणसानं तर सांगलेलं ह्या पेट्रोल पंपाला लागूनच आपलं तिथं गॅरेज आहे आणि हे लोक असे का म्हणतात की इथं गॅरेजच नाही जवळपास. मग मला समजलं मग त्याचं गॅरेज जर त्या पेट्रोल पंपाच्या जवळ असतं तर त्यांनी सांगितलं असतं हा इथे एक गॅरेज आहे तिथं बघा जावं. तर ते म्हटलं की इथं गॅरेजच नाही आणि तुम्हाला पुढे जायला लागतं. ह्या एरियात जवळपास कुठं गॅरेज नाही म्हटल्यावर मी म्हटलं मग मी मनातच विचार केला की स्वामींनीच आपल्यासाठी कुणाची तरी मदत पाठवली असणार आणि त्यांचीच कृपा आपल्यावर झाली असणार. त्यामुळे मी स्वामींचे मनापासून आभार मानले आणि त्यानंतर मग गाडी पुन्हा सुरू झाली आणि ती सुरू झाली त्यानंतर मी व्यवस्थित माझ्या घरापर्यंत पोहोचलो. तर असा होता माझा स्वामी समर्थांचा अनुभव. मित्रांनो, तुम्हाला बी तुमच्या आयुष्यामध्ये काही श्री स्वामी समर्थांचे अनुभव आले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि तुमचा जर स्वामींवरती विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तर भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.